सर्वांना नमस्ते. तर आज आपण बनवणार आहे पोह्याचा चिवडा. तर पावशेर पोहे घ्यायचे, शेंगदाणे घ्यायचे, कढीपत्ता घ्यायचा, 2-3 मिरची चिरून घ्यायच्या, कोथिंबीर चिरून घ्यायची. गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकून शेंगदाणे छानपैकी लालसर खरपूस भाजून घ्यायचे. ते काढून घ्यायचे पॅनमध्ये. नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकून त्यालाही छानपैकी कडक करून घ्यायचं. कडक नाही झाला की चिवडा आपला नरम होऊन जातो, त्यामुळे छान कडक करून घ्यायचं. त्यालाही पॅनमध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर जिरे टाकायचे आणि त्यात कोथिंबीर टाकून कोथिंबीरलाही कडक करून घ्यायचं. कोथिंबीर कडक झाली आहे तिला काढून घ्यायचं. त्यानंतर मिरच्या टाकायच्या, मिरच्याला पण कडक करून घ्यायचं. मिरच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. मिठाने मिरच्या टेस्टी लागतात. ते झाले. त्यामध्ये हळद टाकायची. हळद टाकल्यावर आपले सगळे पोहे वगैरे सगळे कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला छानपैकी कडक करून घ्यायचं. थोडासा कमी करून त्याला आणखीन थोडंसं हलवून आणखीन थोडंसं कडक करून घ्यायचं. आणि आपला चिवडा कडक झाला आणि गॅस बंद करून टाकायचा. तर आपला चिवडा रेडी झाला आहे आणि त्याला थंड करण्यासाठी एका पॅनमध्ये काढून घ्यायचं. तर बघा आपला चिवडा तयार झाला आहे आणि त्याला काढून घ्यायचं. त्यानंतर त्याला एका भरणीमध्ये काढून ठेवायचं. तर आपण स्टोअर करू शकतो तो चिवडा महिनाभर, काहीच होत नाही त्याला. तर कसा वाटली रेसिपी नक्की कमेंट करून